हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला घेऊन आले मुंबईच्या एक सुपर पीसफुल पण थोडा अंडररेटेड स्पॉट, मलबार हिल ट्रेल. मुंबईमध्ये राहून पण असा फील येणार की तुम्ही सिटीमध्ये नाही आहात. तर फायनली मी येऊन पोचली आहे मलबार हिल. हे प्लेस इंस्टाग्रामवर जेवढं प्रिटी दिसतं ना त्यापेक्षा डबल सुंदर आहे रिअल लाईफ. आणि गाईज, हा ट्रेल परफेक्ट आहे मॉर्निंग वॉकसाठी आणि डिटॉक्स आहे. बघा ना, हा ग्रीनरी. मुंबईमध्ये असं फ्रेश हवा मिळणं म्हणजे लिटरली लॉटरी लागण्यासारखं आहे. अँड सिरियसली, ट्रॅफिकचा हॉर्न नाही, फक्त थोड्या वेळासाठी आपण मुंबईच्या बाहेरच आहोत का असाच फील येतो. पण इकडे वाटलं तेवढं सोपं नव्हतं. वॉकिंग करता करता कार्डिओच झाला आमचा. तर बाय द वे गाईज, मलबार हिल हा मुंबईमधील वन ऑफ द मोस्ट पॉश एरिया आहे. इथे तुम्हाला ग्रीनरी, सी व्ह्यू आणि पीसफुल वाईब एकत्र मिळतात. आणि ऑनेस्टली, जर तुम्हाला ब्रेक पाहिजे असेल मुंबईच्या फास्ट लाईफपासून, तर हा प्लेस मस्ट विजिट. इट्स लाईक अ मिनी एक्सेप्ट विदाउट लिव्हिंग सिटी. तिकडे असलेल्या झाडांची आणि पक्ष्यांची पण इकडे नावं लिहिलेली आहेत आपल्या माहितीसाठी. तर आम्ही मस्तपैकी व्हिडिओज काढून घेतले. झाडातनं येणारी सनलाईट आणि हा कार्डिओ सारखा वॉक. असं वाटतं इंस्टाग्रामवर बघून की छोटा असेल, पण नाही. आपल्याला इकडे पूर्ण 1 तास मिळतो आणि 1 तासात तुम्ही जाऊन येऊन अर्धा तास जाता, अर्धा तास यायला. आणि फोटो वगैरे काढले तर जास्त वेळ लागतो. प्लेसला व्हिजिट करायचं असेल ना, तर आपल्याला एक ऑनलाईन तिकीट काढावं लागतं. ते 25 रुपीजचं आहे. 25 रुपीजमध्ये आपल्याला 1 तास मिळतो. आणि आपण ट्रेलमध्ये लास्टपर्यंत चालत गेलो आणि निघालो, आणि जर आपला टाईम संपत आला असेल तर ते अनाउन्समेंट करतात की आता गेलेले जे कोणी आहेत त्यांनी लवकर या, टाईम संपत आला. 10 मिनिटं आधीच अनाउन्समेंट चालू होते, पण आपणच विसरून जातो टाईम. कारण इकडे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आणि हा फील घेण्यामध्ये तुम्ही एवढे गुंतून जाता की काय करू नक्की कळतच नाही आपल्याला. तर तुम्हाला पण व्हिजिट करायचं असेल इकडे तर तुम्ही करू शकता. ट्रेननी पण जाऊ शकता, टॅक्सीनी पण जाऊ शकता. आणि मुंबईत राहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे हा एरिया. तर खूप मजा आली आम्हाला. आम्ही इथे रील्स पण काढले आणि भरपूर सारे फोटोज काढले. आणि अशा प्रकारे हा ट्रेल संपला. इकडेच संपलेला आहे. हा ब्रिज इथपर्यंतच आहे. छू के चलियो हवा, जैसे छू रहे हो तुम. फूल जो खिले थे जो शूल बन गए हो क्यों. जी रहा हूँ इसलिए दिल में प्यार है तेरा. जुल्म सह रहा हूँ क्यों, इंतजार है तेरा. तेरे बिना मेरी जान नहीं जाएगी. कयामत से पहले सामने तू आएगी. कहा है तू, कैसी है तू, रो जा जाने मन, तू दिल की धड़कन.
हा वन साईड ट्रेल संपल्यावर गाणं वगैरे बोलून झाल्यावर मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आणि मग परत आता तेवढंच आम्हाला चालायचं होतं जेवढं आपण चालत आलेलो आहोत तेवढं. जर तुम्ही जात असाल तर पाणी सोबत न्यायला विसरू नका. आणि जर प्लॅस्टिकची बॉटल नेली तर तिकडे कुठे टाकू नका, सोबतच परत आणा. ट्रेल खूप मोठं असल्यामुळे कम्फर्टेबल शूज आणि कम्फर्टेबल कपडे घालून जा, म्हणजे तुम्हाला इरिटेट होणार नाही. आणि जर तुम्ही जाऊन आला असाल तर तुम्हाला काय अनुभव आला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.